नमस्कार. मी सी ए चैतन्य बावकर आणि आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत की ज्याचं जर कंप्लायन्स आपण नाही केला तर आपल्याला एक्स्ट्रा टॅक्सेस पे करावे लागतील. म्हणजे हा अत्यंत अत्यंत महत्वाचा विषय आपल्यासाठी, कारण हा फक्त कंप्लायन्सचा पार्ट नाही, तर याचं नॉन कंप्लायन्स जे आहे त्यामुळे आपल्याला ऍडिशनल टॅक्स भरावा लागेल. म्हणजे इट विल कॉस्ट अवर पॉकेट्स, राईट? सो लेट अस स्टार्ट. हा सेक्शन आहे सेक्शन 43BH. याला आपण म्हणतो पेमेंट्स टू MSMEs. सो तुम्ही मे बी याविषयी ऐकलं असेल यापूर्वी पण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये कव्हर करणार आहोत की हा कोणाला ऍप्लिकेबल असणार आहे, कुठल्या ट्रान्झॅक्शनवरती ऍप्लिकेबल असणार आहे, कधी पेमेंट्स करायचे आणि पेमेंट नाही केलं तर काय प्रॉब्लेम होणार, राईट? सो सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हा हा जो व्हिडिओ आहे हा कोणासाठी आहे? सो हा व्हिडिओ आहे बिझनेस ओनरसाठी. त्यामुळे जर कोणी सॅलरीड पर्सन असेल किंवा कोणाचा रेंटल इन्कम असेल किंवा इंटरेस्ट इन्कम असेल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ ऍप्लिकेबल नाही. हा फक्त आणि फक्त बिझनेस ओनरसाठीचाच व्हिडिओ आहे. ओके, आता थोडंसं आपण डिटेलमध्ये जाऊ की कुठल्या प्रकारच्या बिझनेससाठी. सो जशी तुम्ही स्लाइड बघताय, आपल्याला तीन गोष्टीवरती डिस्कस करायचे, तीन गोष्टी महत्वाच्या डिस्कस करायच्या. पहिली आहे स्पेसिफिक बिझनेस, म्हणजे हा जो कंप्लायन्स आहे हे कुठल्या प्रकारच्या बिझनेससाठी ऍप्लिकेबल आहे हे सगळ्यात आधी आपण बघणार. त्यामुळे तुम्ही ऍज अ बिझनेसमॅन किंवा ऍज अ अकाउंटंट तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल तर तुमचा जो बिझनेस आहे त्यासाठी ऍप्लिकेबल आहे की नाही ही प्रोव्हिजन हे तुम्हाला आधी बघायचे. त्यानंतर तुम्हाला बघायचे स्पेसिफिक क्रेडिटर्स, म्हणजे कुठल्या प्रकारच्या क्रेडिटरसाठी ही प्रोव्हिजन ऍप्लिकेबल असणार आहे. आणि त्यानंतर तुम्हाला बघायचं की टाइमली पेमेंट म्हणजे काय आणि नाही केलं टाइमली पेमेंट तर काय होणार, राईट? शुअर. त्यामुळे इथे आपण एक डिटेल्ड स्टेप बाय स्टेप प्रोसेस बघणार आहोत की ही प्रोव्हिजन कशी कंप्लाय करायची. ओके, सो सगळ्यात आधी आपण डिस्कस करू की स्पेसिफिक बिझनेस म्हणजे नेमकं काय. सो स्पेसिफिक बिझनेस म्हणजे ही प्रोव्हिजन कोणाला ऍप्लिकेबल आहे, तर जे बिझनेसेस हे ऑडिटमध्ये कवर्ड आहेत, जे टॅक्स ऑडिट करतायत त्यांच्यासाठी प्रोव्हिजन अत्यंत महत्वाची, त्यांना कंप्लाय करायचे. दुसरा, ज्या बिझनेसेसला बुक्स ऑफ अकाउंट मेंटेन करणं कंपल्सरी, म्हणजे तुम्ही बुक्स ऑफ अकाउंट मेंटेन करताय, तुम्ही ITR 3 भरताय, इन्कम टॅक्स रिटर्न 3. ओके, जे बिझनेसेस प्रिझम्पटिव्ह टॅक्सेशनला ऑप्ट करतात. प्रिझम्पटिव्ह टॅक्सेशन म्हणजे सेक्शन 44AD. जर सोप्या भाषेत तुम्ही ऐकलं असेल याविषयी की तुम्ही 6% किंवा 8% टॅक्स भरून टाका, तुमच्यासाठी विषय संपला, तुम्ही अकाउंटिंग करू नका, बुक्स मेंटेन करू नका, काही करू नका. तर अशा या प्रोव्हिजनचा जर तुम्ही फायदा घेत असाल सेक्शन 44ADचा किंवा प्रिझम्पटिव्ह टॅक्सेशन ज्याला म्हणतो आपण त्याचा, तर त्या केसमध्ये तुम्हाला ही प्रोव्हिजन ऍप्लिकेबल नसणार. तुम्हाला टाइमली पेमेंटची काही आवश्यकता नाही. ओके, त्यामुळे तुम्हाला नॉट ऍप्लिकेबल, तुम्ही लक्ष नका देऊ इकडे. त्यामुळे तुम्ही जर ऑलरेडी ऑडिटमध्ये येत असाल, तुम्ही किंवा टॅक्स ऑडिट करणार असाल किंवा तुम्ही बुक्स ऑफ अकाउंट मेंटेन करणार असाल, फॉर एक्झाम्पल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, त्यांना कंपल्सरी आहे बुक्स ऑफ अकाउंट मेंटेन करणं. त्या केसमध्ये तुम्हाला ही प्रोव्हिजन ऍप्लिकेबल आहे आणि तुम्हाला या गोष्टीची काळजी पण घ्यायची. आता आपण बघू की कुठल्या प्रकारच्या क्रेडिटरसाठी ही प्रोव्हिजन ऍप्लिकेबल असणार. सो सगळ्यात आधी बघू की क्रेडिटर म्हणजे काय. तर क्रेडिटर म्हणजे अशी व्यक्ती ज्याच्याकडनं आपण काहीतरी गुड्स परचेस करतोय किंवा काही सर्व्हिसेस घेतोय आणि त्यांना पेमेंट करायचं बाकी. ओके, तर या केसमध्ये त्या व्यक्तीला आपण म्हणतो क्रेडिटर, बरोबर? असे सप्लायर ज्यांना पेमेंट करायचं बाकी आहे. मग याच्यामध्ये क्रेडिटर म्हणजे सगळे असतील असं विचार नका करू की तुम्ही फक्त ज्यांच्याकडनं रॉ मटेरियल परचेस करताय तोच क्रेडिटर. तुम्ही कोणाकडनं प्रिंटिंग अँड स्टेशनरी घेताय, तुम्ही प्रोफेशनल सर्व्हिस घेताय, जसं की ऑडिट करून घेताय चार्टर्ड अकाउंटंट कडनं, तुमची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ROC चे कंप्लायन्स कोणीतरी कंपनी सेक्रेटरी करतोय, किंवा तुम्ही काही अदर गोष्टी परचेस करताय किंवा काही सर्व्हिसेस आहे, जसं इव्हन फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादा तुमचं फॅक्टरी असेल किंवा तुमचं शॉप असेल, हे जर तुम्ही रेंटवर घेतलंय तर ही सुद्धा एक प्रकारची सर्व्हिसच आहे आणि ही सर्व्हिस प्रोव्हाइड करणारा सप्लायर आहे. त्याला जर तुमचं पेमेंट करायचं बाकी असेल तर तो तुमचा क्रेडिटर झाला. ओके, त्याच्यामुळे यामध्ये सगळे क्रेडिटर्स आपल्याला कन्सिडर करायचे. सगळ्यांना ऍप्लिकेबल आहे का नाही त्या कंडिशन आपण बघू, पण कन्सिडर करताना आपल्याला सगळे क्रेडिटर कन्सिडर करायचे ज्यांच्याकडनं आपण गुड्स किंवा कुठलीही सर्व्हिस घेतो, असे सगळे क्रेडिटर. आता बघा, सगळ्यात आधी आपण काय करणार, क्रेडिटर्सचं बायफर्केशन करणार, MSME आणि नॉन MSME. आता MSME क्रेडिटर म्हणजे कोण?
एमएसएमई म्हणजे कोण? एमएसएमई म्हणजे मायक्रो स्मॉल आणि मीडियम एंटरप्राइजेस म्हणजे एमएसएमई. आता एखादा तुमचा सप्लायर हा एमएसएमई मध्ये रजिस्टर्ड आहे की नाही हे कसं ओळखणार तुम्ही? जर त्याच्याकडे उद्यम सर्टिफिकेट असेल, करेक्ट. आधी उद्योग आधार असायचं बघा, 3-4 वर्षापूर्वी आधी उद्योग आधार होतं, जे आता उद्यम म्हणून आले. उद्यम सर्टिफिकेट जर असेल तर याचा अर्थ तो एमएसएमई मध्ये रजिस्टर्ड आहे. आणि असं बिलकुल समजू नका की एमएसएमई म्हणजे एमआयडीसी मधल्या कंपन्या आहेत काही. आजकाल काय झालंय, बँकांमध्ये करंट अकाउंट जरी ओपन करायचं तरी एमएसएमई सर्टिफिकेट गरजेचं आहे, कंपल्सरी आहे. त्यामुळे ऑलमोस्ट सगळेच बिझनेसेस हे एमएसएमई मध्ये रजिस्टर्ड आहेच. नॉर्मल जे जर तुम्ही छोटे मोठे व्यावसायिक बघितले तर सगळे एमएसएमई मध्ये रजिस्टर्ड आहेच. त्याच्यामुळे उद्यम सगळ्यांकडे असणार. त्यामुळे तुम्ही उद्यम मागून घ्या. जर त्यांच्याकडे उद्यम असेल तर ही एमएसएमई रजिस्टर्ड, जर नसेल उद्यम तर मग तो नॉन एमएसएमई. आता तुम्ही एकदा हे बघितलं एमएसएमई मध्ये जर त्याच्याकडे सर्टिफिकेट असेल तर मग तुम्ही बघायचं एमएसएमईच्या सर्टिफिकेट वरती काय लिहिलं. तो मॅन्युफॅक्चरर आहे किंवा सर्व्हिस प्रोव्हायडर आहे, हा एक ग्रुप झाला. दुसरा ग्रुप आहे की तो ट्रेडर आहे. बरोबर आहे. आपण इथे बघतोय की आयदर तो मॅन्युफॅक्चरर असेल किंवा सर्व्हिस प्रोव्हायडर असेल किंवा मग तो ट्रेडर असेल. आता जर त्यांनी एमएसएमई मध्ये रजिस्टर करताना फक्त ट्रेडर म्हणून दिलं असेल तर परत ह्या सगळ्या प्रोव्हिजन त्याला ऍप्लिकेबल नसणार. बरोबर आहे. त्याच्यामुळे आता आपल्याला फक्त बघायचं की जो मॅन्युफॅक्चरर किंवा सर्व्हिस प्रोव्हायडर आहे त्यालाच आपल्याला अजून डिटेलमध्ये बघायचं. त्याला डिटेलमध्ये बघणार पण मग तो एमएसएमई. एमएसएमई म्हणजे काय? मायक्रो, स्मॉल आणि मीडियम हे 3 प्रकार आहेत. तर जसं खाली तुम्ही बघू शकता मायक्रो, स्मॉल आणि मीडियम. आता मायक्रो एंटरप्राइज आहे की नाही एखादी हे कसं ओळखायचं? त्याचा टर्नओव्हर 5 कोटीच्या आतमध्ये पाहिजे. इन्व्हेस्टमेंट इन प्लांट अँड मशिनरी 1 कोटी म्हणजे 1 सीआर पेक्षा कमी पाहिजे. स्मॉल साठी कंडिशन आहे की टर्नओव्हर 50 कोटीच्या आत पाहिजे, इन्व्हेस्टमेंट 10 कोटीच्या आत पाहिजे. बरोबर. तर मायक्रो आणि स्मॉल असेल तरच त्याला ऍप्लिकेबल आहे. मीडियम असेल तर त्याला ऍप्लिकेबल नाही. म्हणजे आता परत एकदा समराईज करतो. जर आपण सगळे क्रेडिटर कन्सिडर केले तुमचे, सगळ्यात आधी बघायचं एमएसएमई वाले आणि नॉन एमएसएमई वाले. जे नॉन एमएसएमई वाले असतील त्यांना सरळ सरळ ऍप्लिकेबल. पुढे बघूच नका. ट्रेडर आहे, मॅन्युफॅक्चर काहीच बघू नका, सोडून द्या. बरोबर. हे बघा या साईडला आपण नॉन एमएसएमई लिहिले, त्याला नॉट ऍप्लिकेबल, त्याला काढून टाका तुमच्या लिस्ट मधनं, त्याला बाजूला करा. मग एमएसएमई वाल्यांकडनं तुम्ही उद्यमचे सर्टिफिकेट मागवले. उद्यमच्या सर्टिफिकेट वरती लिहिलेले मॅन्युफॅक्चरर किंवा सर्व्हिस प्रोव्हायडर, याच्या केसमध्ये तुम्हाला थोडं अजून बघावं लागेल. जर ट्रेडर लिहिलं असेल तर परत त्याला इग्नोर करून टाका. याला तुम्हाला टाइमली पेमेंट करायची काही गरज नाही. करेक्ट. मॅन्युफॅक्चरर किंवा सर्व्हिस प्रोव्हायडर असेल तर मग आता तुम्हाला बघायचंय की मायक्रो आहे, स्मॉल आहे का मीडियम. जर मायक्रो आणि स्मॉल असेल तर याला टाइमली पेमेंट करणं गरजेचं आहे. मीडियम जर असेल तर नॉट ऍप्लिकेबल, म्हणजे ही प्रोव्हिजन ऍप्लिकेबल नाही. गेटिंग मी ऑर नॉट? येस. आता टाइमली पेमेंट काय ते आपण बघूच, पण त्याच्या 1 मिनिट आधी फक्त हे बघा की मायक्रो किंवा स्मॉल. आता तुम्हाला प्रश्न असेल की हे कसं आयडेंटिफाय करणार? प्रत्येक वेळेस प्रत्येक सप्लायरला नाही विचारू शकत ना आपण की तुझा टर्नओव्हर किती आहे, इन्व्हेस्टमेंट इन प्लांट अँड मशिनरी किती आहे, हे आपण प्रत्येक वेळेस नाही चेक करू शकत. त्यासाठी एक सोपा पर्याय आहे, सोपा उपाय आहे की तुम्ही एमएसएमईचं त्याचं जे सर्टिफिकेट मागवणार आहे, म्हणजे उद्यमचं जे सर्टिफिकेट मागवतोय आपण, त्याच्यावरती एक रजिस्ट्रेशन नंबर असतो. तो सेपरेट असतो. त्याचा आपला पॅन, आधार ते नाही. हे उद्यमचा रजिस्ट्रेशन नंबर वेगळा असतो. त्या सर्टिफिकेट वरती तो मेन्शन केलेला असतो. तो रजिस्ट्रेशन नंबर जर तुम्ही एमएसएमईच्या वेबसाईटवर टाकून बघितला तर तुम्हाला त्याचा स्टेटस कळून जाईल की हा मायक्रो आहे का स्मॉल आहे का मीडियम. जर मायक्रो किंवा स्मॉल असेल तर त्याला ऍप्लिकेबल असणार आहे. जर मीडियम असेल तर ऍप्लिकेबल नसेल. सिंपल आहे. सगळ्या क्रेडिटरची लिस्ट सगळ्यात आधी तुम्हाला बघायचं की तुमच्या बिझनेससाठी ऍप्लिकेबल आहे का. त्यासाठी तुम्ही काय बघणार की तुमचा बिझनेस टॅक्स ऑडिट मध्ये येतोय का किंवा तुम्ही बुक्स ऑफ अकाउंट मेंटेन करताय का. बरोबर. जर तुम्ही बुक्स ऑफ अकाउंट मेंटेन करत असाल किंवा ऑडिट मध्ये येत असेल तर तुमच्यासाठी ही प्रोव्हिजन ऍप्लिकेबल आहे. जर तुम्ही सेक्शन 44AD म्हणजे प्रिझम्पटिव्ह टॅक्सेशन मध्ये तुम्ही आयटीआर भरत असाल, सिंपल, की ज्याच्यामध्ये तुम्ही ना अकाउंटिंग करताय, ना बुक्स मेंटेन करताय, ना फायनान्शियल स्टेटमेंट आहे, तुमच्याकडे काहीच नाही. तुमचा टर्नओव्हर आहे, टर्नओव्हरच्या स्पेसिफिक पर्सेंटेज तुम्ही टॅक्स भरताय आणि विषय संपला. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर तुमचं जर का आयटीआर 4 भरत असाल तुम्ही, आयटीआर 4, तर तुम्हाला या कंडिशन ऍप्लिकेबल नाही. जर आयटीआर 3 किंवा इतर आयटीआर जसे कंपनी वगैरे असेल, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, एलएलपी वगैरे, तर त्या केसमध्ये तुम्हाला ऍप्लिकेबल आहे. आता जर तुम्हाला एकदा कळालं की माझ्यासाठी ही प्रोव्हिजन ऍप्लिकेबल आहे, मग तुम्ही काय करणार त्यानंतर? तुम्ही बघणार की तुमच्याकडे सप्लायर कोणते कोणते, ज्यांच्याकडनं तुम्ही गुड्स घेता किंवा सर्व्हिसेस. सर्व्हिसेसचं मुद्दामून लक्ष ठेवा. गुड्सचं प्रत्येकाला माहित असतं की मी रॉ मटेरियल घेतोय म्हणजे तो माझा सप्लायर. पण सर्व्हिसेसचं आवर्जून लक्ष ठेवा की तुम्ही रेंटवरती काही जमीन घेतली आहे
किंवा जमीन नाही म्हणजे शॉप किंवा फॅक्टरी वगैरे तुम्ही रेंटवर घेतली आहे, किंवा तुमचे अदर काही पण सर्व्हिस असतील, डिझायनिंग सर्व्हिसेस, मार्केटिंग सर्व्हिसेस, ॲडव्हर्टिजमेंट, ऑडिटिंग, आर-ओ-सी कम्प्लायन्स, काहीही असू द्या, हे सगळे सर्व्हिसेसमध्ये येणार आणि हे प्रोव्हाइड करणारे झाले तुमचे सप्लायर्स. आता या सप्लायर पैकी जर कोणाला तुमचं पेमेंट करायचं बाकी असेल, तर तो झाला तुमचा क्रेडिटर. म्हणजे त्याचं बिल आलेलं आहे, त्याचे गुड्स किंवा सर्व्हिसेस पण तुम्हाला मिळालेले आहेत, पण त्याचं पेमेंट बाकी आहे. पेमेंट बाकी असेल तर तो झाला सन्ड्री क्रेडिटर. आता अशा लोकांची तुम्हाला एक लिस्ट बनवायची की ज्यांचं पेमेंट बाकी आहे. मग त्या ज्यांचं पेमेंट बाकी त्यांच्यापैकी आता तुम्हाला सॉर्टिंग करायची की त्यातले एमएसएमई कोण आहे, नॉन एमएसएमई कोण आहे. जो एमएसएमई आहे त्याच्यासाठी आपण पुढे बघू काय करायचं. नॉन एमएसएमई वाले तुमच्या लिस्टमधनं काढून टाका, काही टेन्शन नाही, यांना टाइमली पेमेंट करायची गरज नाही. करेक्ट. आता तुम्ही एमएसएमई वाले बघताय, एमएसएमई वाल्यांपैकी बघायचं उद्यमवरती काय लिहिलेलं आहे. सर्व्हिस प्रोव्हायडर लिहिलंय, ट्रेडर लिहिलंय का मॅन्युफॅक्चर लिहिलंय. जर सर्व्हिस प्रोव्हायडर किंवा मॅन्युफॅक्चर लिहिलेलं असेल तर याच्यासाठी प्रोव्हिजन ऍप्लिकेबल आहे. आपण अजून डिटेलमध्ये बघू पुढे. पण जर कोणाच्या याच्यामध्ये ट्रेडर लिहिलेलं असेल तर त्यासाठी प्रोव्हिजन ऍप्लिकेबल नाही, त्याचं लिस्टमधून नाव काढून टाका तुम्ही सिम्पली. आता तुम्ही बघितलं की मॅन्युफॅक्चरर आणि सर्व्हिस प्रोव्हायडर वाले काही लोक बाकी आहे तुमच्याकडे. आता त्यांच्यामध्ये तुम्हाला बघायचं की तो मायक्रो आहे का स्मॉल आहे का मीडियम आहे. हे कसं बघणार तुम्ही. रजिस्ट्रेशन नंबर जो आहे उद्यमवरचा रजिस्ट्रेशन नंबर, तो तुम्ही एमएसएमईच्या वेबसाईटवर टाकून पण चेक करू शकताय. बरोबर, की तो मायक्रो आहे की स्मॉल आहे, तुम्हाला त्याचं स्टेटस दिसून देईल. तर जर स्टेटस असेल मायक्रो किंवा स्मॉल, तर मग या केसमध्ये या लोकांना तुम्हाला टाइमली पेमेंट करायचं. आता टाइमली पेमेंट काय आपण अजून डिस्कस केलेलं नाही, ते आता करूया आपण. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की ही क्रेडिटरची लिस्ट तुमच्याकडे असली पाहिजे की यांना मला टाइमली पेमेंट करायचं. आता टाइमली पेमेंट म्हणजे काय. टाइमली पेमेंट म्हणजे जर पेमेंट किती दिवसात करायचं याच्या संदर्भात तुमच्याकडे काही रिटर्न कॉन्ट्रॅक्ट नसेल, समोरच्यानी बिलावरती पण काही लिहून दिलं नाही, त्याच्या इन्व्हॉइसवरती पण त्यांनी काहीच लिहिलेलं नाही किती दिवसात पेमेंट करायचे, परचेस ऑर्डर वगैरे बाकी जे काही तुमचं कम्युनिकेशन झालं असेल, कोटेशन असेल, व्हॉट एव्हर, त्यावरती कुठेही त्यांनी किती दिवसात पेमेंट करायचे याच्या संदर्भात काहीही लिहिलेलं नसेल, तर तुम्हाला गुड्स किंवा सर्व्हिसेस मिळाल्यानंतर तुम्ही 15 दिवसाच्या आत पेमेंट करणं गरजेचं. बरोबर. समजा तुमचा रिटर्न कॉन्ट्रॅक्ट आहे, स्पेसिफिकली कॉन्ट्रॅक्ट आहे किंवा कोटेशन असेल, पीओ असेल किंवा इनवॉइस असेल, कशावरती तरी लिहिलेलं आहे की एवढा एवढा क्रेडिट पिरियड आहे. तर त्या केसमध्ये हा क्रेडिट पिरियड किती एक्सटेंड होऊ शकतो, तर मॅक्सिमम 45 डेज पर्यंत एक्सटेंड होऊ शकतो. कारण सरकारला ही गोष्ट माहिती आहे की लोक काय करतील, समोरच्याला विचारतील की तुला जर का पाहिजे असेल की मी तुझ्यासोबत बिझनेस करावा, तुझ्याकडनं गुड्स परचेस करावे किंवा तुझ्याकडनं सर्व्हिसेस घ्यावे, तर मला लिहून दे बिलावरती की माझा क्रेडिट पिरियड 90 डेज आहे, 120 डेज आहे किंवा व्हॉट एव्हर. तर हे प्रेशराईज करू शकतो आपण एमएसएमईला, हे सरकारला माहिती आहे. आणि त्यामुळे हे प्रेशराईज होऊ नये आणि याच्या संदर्भात असे काही प्रॉब्लेम्स होणे म्हणून सरकारने सांगितलं की तुम्ही रिटर्न कॉन्ट्रॅक्ट केला तरी सुद्धा तुम्ही पेमेंट पिरियड मॅक्सिमम किती एक्सटेंड करू शकता, मॅक्सिमम अप टू 45 डेज. त्याच्यापेक्षा जास्त एक्सटेंड करू शकत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल बिलावरती एमएसएमई वाल्याने लिहूनही दिलं, तुमच्या सप्लायरने लिहून दिलं की मला 60 दिवसात पेमेंट करा, तरी पण तुम्ही 45 दिवसातच पेमेंट करायचं. करेक्ट. त्याच्यामुळे कॉन्ट्रॅक्ट नसेल तर 15 दिवस, कॉन्ट्रॅक्ट असेल तर 45 दिवस. आता जर का तुम्ही हे पेमेंट नाही केलं तर काय होईल. फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या व्यक्तीला पेमेंट नाही केलं, आता काय होईल. नॉर्मल केसमध्ये आपण काय करतो, बिल आलं त्याचं अकाउंटिंग करतो, एक्सपेन्सेस क्लेम करतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला P&L डेबिट करतो. P&L ला डेबिट केलं म्हणजे एक्सपेन्सेस क्लेम द्या. बरोबर आहे. तेवढ्या अमाऊंटने तुमचा प्रॉफिट कमी होतो. त्या व्यक्तीला पेमेंट केलं नाही केलं ते वेगळा पोर्शन राहिला, पण बिल आलं की लगेच आपण काय करतो, एक्सपेन्सेस क्लेम करतो. पण आता काय होणार आहे की तो जर का या सगळ्या कंडिशन मध्ये बसत असेल आणि त्याला टाइमली पेमेंट करणं गरजेचं असेल आणि जर तुम्ही त्याला पेमेंट नाही केलं वेळेत, तर तुम्हाला या एक्सपेन्सेसचा क्लेम मिळणार नाही. एक्सपेन्सेसचा क्लेम मिळणार नाही म्हणजे काय, हा जो एक्सपेन्स आहे हा तुम्ही तुमच्या प्रॉफिट मधून मायनस नाही करू शकणार. म्हणजे तुमचा प्रॉफिट वाढेल, प्रॉफिट वाढल्यामुळे पर्यायाने तुम्हाला ऍडिशनल टॅक्स भरावा लागेल. म्हणजे जेवढा तुम्ही नॉर्मली भरायला पाहिजे त्यापेक्षा तुम्हाला एक्स्ट्रा टॅक्स भरावा लागेल. करेक्ट. का बरं, कारण तुम्ही वेळेत पेमेंट केलं नाही म्हणून. त्याच्यामुळं आपल्याला काय करणं गरजेचं आहे की आता याच्यामध्ये महत्वाचा प्रश्न असेल की एप्रिल मे मधले काही बिल होते ज्यांचं या वेळेमध्ये पेमेंट झालेलं नाही, त्याला एक ऑप्शन आता असं आहे की 31 मार्चच्या आधी यांचं पेमेंट करून टाका. जर तुम्ही या वर्षात पेमेंट केलं त्याचं, तर तुम्हाला या वर्षात डिडक्शन मिळेल जरी तुम्ही हे एक्सीड केलं असेल तर. म्हणजे सगळ्यात सोपं जर तुम्हाला सांगायचं तर 16 मार्च पर्यंतचे जे काही बिल असतील तुमचे, म्हणजे 1 एप्रिल पासनं
1 एप्रिल 2024 पासून ते 16 मार्च 2025 पर्यंतचे जे काही बिल असतील त्या सगळ्याचं पेमेंट तुम्ही 31 मार्च पर्यंत करून टाका. 16 मार्च नंतरच्या बिलांचं काय होईल? समजा 17 तारखेला एखादं बिल आलं असेल तर ते तुम्ही पेमेंट 1 एप्रिल पर्यंत करणं गरजेचं आहे. जर 18 मार्चला एखादं बिल आलं असेल तर 2 एप्रिल पर्यंत करणं गरजेचं आहे. तसं ते त्यापुढे चालू राहील. पण हे जर तुम्हाला सोपं करायचं असेल की एवढं कॉम्प्लिकेटेड नाही करायचं, तर सिंपल लक्षात ठेवा, या वर्षात जे बिल आले सगळ्याचं पेमेंट मला याच वर्षी करायचं. म्हणजे अगदी 25-26 मार्चला जरी एखादं बिल आलं तरी त्याचं पेमेंट 31 मार्चच्या आधी करून टाका. हे 15-15 दिवस कॅल्क्युलेट करायचं टेन्शन तुम्हाला राहणार. आणि जर रिटर्न कॉन्ट्रॅक्ट असेल 45 डेज असेल तर मग तुम्ही ते 45 डेजच्या हिशोबाने करू शकता. पण महत्वाचा मुद्दा काय आहे की जर मायक्रो आणि स्मॉल एंटरप्राइजेस कडनं काही तुम्ही परचेस करत असाल किंवा काही सर्व्हिसेस घेत असाल तर प्लीज मेक द पेमेंट बिफोर 31 मार्च. करेक्ट? खरंच हाच आहे की 31 मार्चच्या आधी पेमेंट करा. नाही केलं तर काय होईल, ती अमाऊंट तुमच्या प्रॉफिटमध्ये ऍड होऊन जाईल आणि त्याच्यावरती तुम्हाला एक्स्ट्रा टॅक्सेस भरावे लागतील. त्यामुळे एक्स्ट्रा टॅक्स जर वाचवायचा असेल तर 31 मार्चच्या आधी पेमेंट करा. धन्यवाद.